राबवली जात आहे, वचननाम्यात सांगितलं जात आहे, मग राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणती धोरणं राबवली नाहीत किंवा राबवली जात नाहीत। आजही शेतकरी कर्जबाजारी आहे। माननीय उद्धव ठाकरे यांनी जे त्यांचं कर्ज माफ केलं तो त्यांना शेवटचा मिळालेला दिलासा मुख्यमंत्री म्हणून। त्यानंतर गेल्या 2.5 वर्षात सरकारकडून शेतकऱ्यांसाठी कोणतीही ठोस योजना समोर आली नाही। अनेकदा गारपिटी, अवकाळी पाऊस, दुष्काळ या चक्रात शेतकरी सापडलेला आहे। पण सरकार जागेवर नाही। सरकार आता विधानसभेच्या कामाला लागलंय। सरकारला मतं विकत कशी आणि कुठे घ्यायची याची चिंता आहे। शिवसेनेला 9 जागा कशा मिळाल्या किंवा महाविकास आघाडीला 31 जागा कशा मिळाल्या ह्याच्यावर त्यांचं संशोधन सुरू आहे महाराष्ट्रात। पण अमरावतीसारख्या ठिकाणी महत्त्वाच्या त्या जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करतोय ह्याच्यावर त्यांचं कोणते भाष्य मला दिसलं नाही। अशा अनेक प्रकरणांमध्ये वेळकाढूपणा आहे ना। फक्त शिखर बँक घोटाळा आहे का? एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जे आमदार आणि खासदार गेलेले आहेत त्यांची अनेक प्रकरणं ही टेबलावरच पडून आहेत। त्यांच्या बाबतीत क्लोजर रिपोर्ट बरं का किंवा धीम्या गतीने तपास हे धोरण सुरूच आहे। त्याच्यावरती कोणी काय बोलणार आहे का? महाराष्ट्रातलं सरकार हे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या धाकानंच पाडलं आणि त्या सगळ्यांच्या फायली आजही अनिर्णित अवस्थेमध्ये पडून असतील तर त्यालाही जबाबदार न्यायालय, तपास यंत्रणा आणि राज्यकर्ते आहेत।